जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील चडचण येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेवर झालेल्या सशस्त्र दरोडेखोराच्या तपासात मंगळवेढा पोलिसांना मोठं यश मिळालं आहे। दरोडेखोरांचा लुटलेला मुद्देमाल अखेर हुलजंती तालुका मंगळवेढा येथील एका बंद घराच्या छतावर आढळून आला। गुरुवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास पोलिसांच्या तपासादरम्यान ही बॅग हाती आली। या बॅगेत नेमके किती सोने आणि रोकड आहे याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही। मात्र त्यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे असल्याची चर्चा असून यामुळे दरोडेखोरांचा तपास लवकर लागू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार बँक लुटल्यानंतर दरोडेखोरांनी पळ काढला होता, परंतु मंगळवेढा आणि कर्नाटक पोलिसांनी परिसरात गस्त वाढवल्याने त्यांना पुढे जाता आलं नाही। अखेरीस त्यांनी लुटीची बॅग हुलजंती येथील एका बंद घराच्या छतावर टाकून पलायन केलं। या प्रकरणात मंगळवेढा पोलिसांनी तातडीने कारवाई करत बॅग चडचण पोलिसांच्या ताब्यात दिली असून चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतला आहे। या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांची मिळून तब्बल 12 पथके कार्यरत आहेत। मंगळवेढ्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी शिवपूजे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिटे, उपनिरीक्षक विजय पिसे, नागेश बनकर तसेच हवालदार प्रमोद मोरे, पवार आणि जाधव यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या कारवाईमुळे चडचण बँक दरोडा प्रकरणातील तपास अधिक गती घेणार असून दरोडेखोरांच्या मुसक्या लवकरच आवळल्या जाण्याची शक्यता आहे। अधिक माहितीसाठी पाहत रहा जनहित टीव्ही न्यूज। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।